मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी ज्या काही खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत, त्या शाळांचे जे काही व्यवस्थापक मंडळ आहे, म्हणजेच त्यांचे अध्यक्ष आहेत, त्यांचे सचिव आहेत, हे त्यांचं व्यवस्थापक जे मंडळ आहे त्याच्यामधले हे प्रमुख दोन घटक आहेत. या घटकावर आणि त्यासोबतच तुम्हाला माहित आहे की शाळेचा जो कणा असतो तो म्हणजे तिथले जे मुख्याध्यापक. कारण या मुख्याध्यापकांचं कार्य काय आहे, तर तो जो शाळेचा पूर्ण प्रिमायसेस आहे, त्या प्रिमायसेस मध्ये जर कुठलीही घटना घडली तर ती त्या मुख्याध्यापकांची जबाबदारी असते. हे इथं फार महत्वाचं आहे मित्र हो. म्हणून शासनाने काय केलं आहे माहितीये का, की हे जे व्यवस्थापक मंडळ आहे यांचे जे अध्यक्ष, सचिव आणि त्यासोबतच मुख्याध्यापक यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत. आणि ह्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्याला माहित असायला पाहिजे. कारण काय, जे कार्यरत आपले शिक्षक बांधव आहेत त्यांना तर हे माहीतच पाहिजे. परंतु जे काही आता नवनियुक्त शिक्षक बांधव आहेत त्यांना सुद्धा माहित पाहिजे. आणि जे नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांना सुद्धा एकदा आपण नियुक्ती घेतल्यानंतर आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या आपल्याला समजायला पाहिजे. कारण आपण काय म्हणतो की आपली जबाबदारी फक्त अध्यापन केलं म्हणजे झालं, एवढी आपली जबाबदारी मित्र हो नाही. कारण काय आहे, तर जे काही म्हणजे विद्यार्थी असतात त्यामध्ये मुलं असतात, काही मुली असतात आणि हे घरी कमी असतात आणि शाळेमध्ये जास्त वेळ असतात. कारण आपण जर शाळेची जर वेळ लक्षात घेतली तर शाळेची वेळ मित्र हो 10:30 ते जवळपास 5 सव्वा 5 पर्यंत शाळेची वेळ असते. मग त्यांचे जे काही पालक आहेत ते पालक आपल्या पाल्यांना त्या शाळेच्या प्रिमायसेस मध्ये मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या भरोशावर सोडतात. त्यामुळे आपलं ते कर्तव्य आहे की तिथं ज्या काही समस्या निर्माण होतात, काही तुरळक समस्या असतात, पण काही गंभीर समस्या निर्माण होतात. आणि या समस्येचं निराकरण कशा प्रकारे करायचं, आणि ते जर निराकरण तुम्ही केलं नाही, संबंधित मुख्याध्यापकांनी नाही केलं, शिक्षकांनी नाही केलं, तर मग काही जबाबदाऱ्या तुमच्यावर फिक्स केलेल्या आहेत आणि त्या जबाबदारीनुसार आता मुख्याध्यापक आणि संस्थाचालक त्यासोबतच संस्थाचालक यांच्यावर कार्यवाही होणार आहे. तर ह्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत ते आता आपल्याला म्हणजे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण त्यांनी या अगोदरच प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कंपल्सरी केलेले आहेत. त्याच दृष्टीने त्यातलाच एक भाग आहे तो. आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही खाजगी अनुदान प्राप्त शाळा आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, याच्यामध्ये सीसीटीव्ही आता कंपल्सरी केलेले आहेत. कारण ज्या काही वेगवेगळ्या घटना घडतात त्याचं चित्रीकरण व्हावं, त्यासाठी त्यांनी जो काही शाळेचा प्रिमायसिस आहे किंवा वर्गामध्ये त्यांनी सीसीटीव्ही आता बंधनकारक केलेले आहेत. आणि पुढे हे सीसीटीव्ही बंधनकारक केल्यानंतर काही जर तिथं अप्रिय घटना घडली तर त्याच्या नोंदी कशा ठेवायच्या, त्या त्या नोंदी ठेवल्यानंतर त्या नोंदी कोणाकडे सादर करायच्या, त्याची चौकशी कशा प्रकारे करायची, त्याचे अहवाल कुठे सादर करायचे, या सगळ्या गोष्टी आता मुख्याध्यापकाला कराव्या लागतील. आणि याच्यामध्ये जर काही कसुराई झाली तर मुख्याध्यापक सोबतच त्यांचं जे व्यवस्थापक मंडळ आहे यांच्यावर आता कार्यवाही होणार आहे. म्हणून आजच्या आपल्या व्हिडिओचा जो विषय आहे मित्र, तो विषय आहे मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापकांची जबाबदारी. मुख्याध्यापक
आणि शाळा व्यवस्थापक म्हणजेच त्यांची जी शिक्षण संस्था असते त्या शिक्षण संस्थेची काय जबाबदारी आहे, ती जबाबदारीची नियमावली आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमधून बघायची आहे. तर कुठले कुठले नियम त्यांनी घालून दिलेले आहेत ते आता आपण इथं बघूया. बघा, विद्यार्थी सुरक्षेसंदर्भातील घटनेची तात्काळ लेखी नोंद करावी. म्हणजे जे काही प्रिमायसेस मध्ये विद्यार्थी असतात त्यांच्या सुरक्षेसंदर्भात काही जर घटना घडली तर त्या घटनेची आता मुख्याध्यापकांना तात्काळ नोंद करावी लागणार आहे आणि ती मित्रहो लेखी नोंद करावी लागणार आहे. आजपर्यंत आपण काय करत होतो, सामंजस्याने त्या प्रिमायसेसच्या आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी परस्पर त्याला निपटून टाकत होतो, त्याला सॉल्व्ह करत होतो. परंतु आता तसं न करता जर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात कुठलीही अप्रिय घटना घडली तर त्याची तात्काळ लेखी नोंद आता मुख्याध्यापकांना करावी लागते. हा एक नंबरचा याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्यानंतर बघा, घटनेशी संबंधित विद्यार्थी, पालक, संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी सविस्तर चर्चा करावी. जर अशी कुठली जर अप्रिय घटना आपल्या प्रिमायसेसच्या आतमध्ये जर घडली तर त्या घटनेविषयीची चर्चा त्या विद्यार्थ्यासोबत त्यांना करावं लागते मुख्याध्यापकांना. त्यांच्या पालकांना सुद्धा बोलावं लागते. त्यांच्याशी सुद्धा त्या सुरक्षेसंदर्भात त्या पालकांसोबत त्या विद्यार्थ्याची चर्चा करावी लागते. आणि जे काही संबंधित शिक्षक आहेत म्हणजे त्या तेव्हा ती घटना घडली किंवा वर्गात घडली तर त्यांचे वर्ग शिक्षक कोण होते किंवा कोणाची तासिका सुरू होती, कोणाचं अध्यापन सुरू होतं, कुठल्या शिक्षकांचा पिरियड तिथं सुरू होता, त्या शिक्षकांसोबत सुद्धा त्यांना त्या घटनेची सविस्तर चर्चा करावी लागते. नव्हे त्याच्यामध्ये त्यांनी शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा आता घेतलेले आहेत. ते असं म्हणू शकत नाहीत की हे आमची जबाबदारी नाही. त्यांना सुद्धा या जबाबदारीमध्ये त्यांनी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे तिसरा पॉइंट त्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की घटनेशी संबंधित उपस्थितांच्या नोंदी, सीसीटीव्ही फुटेज, तक्रारी आदी प्राथमिक माहितीचे जतन करावे. म्हणजेच आता प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणं बंधनकारक आहे. मग विद्यार्थ्यांच्या सुरक्षे संदर्भात कुठली जर अप्रिय घटना घडत असेल तर त्या घटनेचं जे आहे सीसीटीव्ही फुटेज ते आता मुख्याध्यापकांना जतन करून ठेवावं लागणार आहे. आणि तिथं कुठले कुठले म्हणजे उपस्थित आहेत त्या उपस्थितांच्या संबंधीच्या नोंदी सुद्धा त्यांना घ्याव्या लागणार आहेत. हे सुद्धा एक इथं महत्वाची बाब त्यांनी नमूद केलेली आहे आणि त्याला जतन करून ठेवावं लागणार आहे. पुढे त्यांनी असं म्हटलं, घटनेची चौकशी करून 2 दिवसात शिक्षण विभागास अहवाल द्यावा. बघा, आतापर्यंत मित्रहो ही अट नव्हती. कारण एखादी घटना जर अप्रिय तिथं घडली विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात तर परस्पर मुख्याध्यापक काय करत होते, पालकाला वगैरे बोलावून तोंडी त्याचं निरसन करायचे. परंतु आता तसं नाही. आता हे सगळं त्यांना लेखी करावं लागते आणि त्या घटनेची चौकशी करून 2 दिवसात शिक्षण विभागास त्याचा अहवाल द्यावा लागतो. तो अहवाल सुद्धा त्यांना आता सादर करावा लागतो. तो कुठं करावा लागतो? तर जर प्राथमिकचे असेल तर प्राथमिकच्या ईओकडे आणि माध्यमिक असेल तर माध्यमिकचे जे शिक्षणाधिकारी असतात त्यांच्याकडे तो अहवाल त्यांना सादर करावा लागणार आहे. पुढे बघा, काही थोड्याशा म्हणजे काही अशा गंभीर घटना घडतात तर त्याच्यामध्ये पॉस्को सारखे गुन्हे सुद्धा लागतात. तर या बाबतीत सुद्धा त्यांनी एक इथं स्पष्ट केलेलं आहे की पॉस्को बाल न्याय कायद्याच्या तरतुदीच्या उल्लंघनासह गंभीर घटना असल्यास 24 तासाच्या आत पोलिसात संबंधिताविरुद्ध तक्रार नोंदवावी. पोलिसांकडे आवश्यक माहिती, अभिलेख सादर करावेत. बघा, पॉस्को सारख्या जर काही समजा पॉस्को कायद्याअंतर्गत ज्या काही घटना घडतात, जिथं पॉस्को कायदा लागतो किंवा बाल न्याय कायद्यानुसार काही घटना जर घडत असतील, त्याचं जर काही उल्लंघन होत असेल, तर अशा घटनेची मुख्याध्यापकांना
आता गंभीर दखल घ्यावी लागते आणि त्याची जी काही तक्रार आहे ती तक्रार त्यांना आता बंधनकारक केलेलं आहे की तुम्ही 24 तासाच्या आत पोलीस स्टेशनमध्ये त्या ते जे समजा शाळा ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असेल त्या पोलीस स्टेशनमध्ये जे काही तुमच्याकडे अभिलेख आहेत ते अभिलेख घेऊन तिथं पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला रीतसर तक्रार द्यावी लागेल आणि ते अभिलेख तिथं आता सादर करावे लागणार आहेत. हा सुद्धा एक महत्वाचा बदल मित्र याच्यामध्ये झालेला आहे. इथं आता आपसामध्ये आम्ही घेऊ, परस्पर त्याचा निपटारा करू, ह्या घटना आता घडणार नाहीत. पण याच्यात जर काय दिरंगाई झाली तर याच्यामध्ये कारवाई सुद्धा त्यांनी निश्चित केलेली आहे. हे सुद्धा आपण इथं समजून घ्यायला पाहिजे. त्यानंतर आणखी एक शेवटचा मुद्दा त्यांनी असा दिलेला आहे की तातडीने घटनेचा अहवाल शिक्षण विभागात सादर करावा. आणि तुम्ही जे पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे दिलेली आहे तिथं जे अभिलेख सादर केलेले आहेत त्याचा जो अहवाल आहे तो त्यांना तातडीनं आता शिक्षण विभागाला काय करावं लागणार आहे, सादर करावा लागणार आहे. ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ह्या जबाबदाऱ्या त्यांनी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यासोबतच त्या शाळेचे जे काही संचालक मंडळ आहे, विश्वस्त मंडळ आहे, त्यांच्यावर सुद्धा त्यांनी ह्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहे. म्हणून आता शाळेच्या प्रिमायसेस मध्ये कुठली जर समजा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात जर अप्रिय घटना घडली तर तुम्हाला रीतसर या सगळ्या बाबींचा विचारात घेऊन तुम्हाला तक्रार करावी लागणार आहे किंवा तुम्हाला त्याचा अहवाल संबंधित शिक्षण विभागाला सादर करावा लागणार आहे. अशा ह्या महत्वाच्या ज्या बाबी आहेत या महत्वाच्या बाबी आपले जे नवीन समजा जे काही प्रतीक्षेमध्ये जे काही शिक्षक उमेदवार आहेत ते पुढे जेव्हा जॉईन होतील तेव्हा त्यांना सुद्धा ह्या माहीत असायला पाहिजे. जे सध्या आपले कार्यरत शिक्षक बांधव आहेत त्यांना सुद्धा माहीत असायला पाहिजे. जे आपले मुख्याध्यापक आहेत त्यांना सुद्धा हे माहीत असायला पाहिजे. आपलं जे विश्वस्त मंडळ असते आपल्या शाळेचं त्यांना सुद्धा ह्या जे काही आता हे नवीन झालेले बदल आहेत ते बदल माहीत गरजेचं आहे. यामधल्या कुठल्याही जर समजा पॉइंट मध्ये जे काही पॉइंट त्यांनी दिलेले जे नियमावली दिलेली आहे या नियमाचा जर भंग कुठल्या मुख्याध्यापकांनी केला तर एवढं निश्चित आहे की आता ते त्यांच्यावर कार्यवाही करणार आहेत. त्यासोबतच त्या शाळेचं जे काही व्यवस्थापकीय मंडळ आहे त्या मंडळावर सुद्धा कार्यवाही होणार आहे. म्हणून मित्र आपण ह्या ज्या बाबी आहेत ह्या बाबी सगळ्यात महत्वाच्या आहेत आणि त्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात आहेत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण बऱ्याचशा घटना सध्या शालेय परिसरामध्ये अप्रिय घटना घडत आहेत. कालच तुम्ही बघितलं असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी एका खाजगी कोचिंग क्लासेसच्या वर्गामध्ये म्हणजे 10वीत शिकणारे जे काही 2 विद्यार्थी होते ते एका डेस्क बेंचवर बसले आणि एकाने दुसऱ्याचा गळा कापला. अशा गंभीर घटना ह्या घडलेल्या आहेत आणि ही घटना काही एकाएकी घडत नाही. यांचा कुठेतरी अगोदर काहीतरी वाद झालेला आहे. तो वाद त्या शिक्षकांच्या कानावर सुद्धा गेलेला आहे. परंतु त्यांनी काय केलं त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याला आपसात समजूत म्हणजे त्यांना ते समजावण्याचे प्रयत्न केले. पण हाच वाद जर त्यांच्या पालकापर्यंत नेला आणि त्यांच्या पालकांना बोलवून आणि या 2 विद्यार्थ्यांना बसून जर आपण याचा निपटारा केला किंवा याची रीतसर तक्रार करून जर याचा निपटारा केला, तर अशा घटना म्हणजे त्याला एक आळा बसू शकतो. हा या जे काही जबाबदाऱ्या फिक्स केलेल्या आहेत या जबाबदाऱ्या मागचा एक शासनाचा उद्देश आहे मित्रहो. आणि या ज्या काही बाबी आहेत या बाबींचा निश्चितच जे काही आपले कार्यरत मुख्याध्यापक साहेब आहेत ते आणि आपलं जे काही संस्था असेल त्या संस्थेचं जे काही विश्वस्त मंडळ आहे त्याचं पालन करेल अशी आपण एक आशा बाळगू आणि आजच्या या चर्चेला आपण पूर्णविराम देऊया. मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या युट्यूब चॅनलला मित्र हो सबस्क्राईब करा. पुन्हा आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.